पावसाळा आल्यानंतर कोकणातल्या आड वाटेवर आड कुसाला असे काही स्पॉट्स आहेत, असे काही धबधबे आहेत जे तुम्हाला अगदी आकर्षून टाकतात आणि त्यांच्या प्रेमात पाडतात. मी आत्ता अशाच एका धबधब्यावरती आहे. तसं म्हटलं तर तुलनेनं छोटा धबधबा आहे, पण पर्यटनाच्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकिंगसाठी जर का तुम्हाला आवड असेल, ॲडव्हेंचर काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी हा धबधबा एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाचं ठिकाण आहे आणि काहीसं अवघड देखील आहे. अर्थात आत्ता इथं हे फेसाळत कोसळणारं पाणी हे जरी कमी दिसत असलं किंवा कमी वाटत असलं तरी पाण्यामुळं इथं निर्माण झालेलं वातावरण, अर्थात उडणारे फवारे आणि जाणवणारा वारा हा खरंच खूप जास्त आहे. त्यामुळं इथं येताना एकंदरीत आपणाला काळजी देखील घ्यावी लागते. पाऊस कमी आहे तरी देखील अशा पद्धतीचा जर का धबधबा आपणाला हा पाहायला मिळत असेल, एन्जॉय करता येत असेल, तर ज्या वेळेला पाऊस जास्त बरसतो आणि त्या वेळेला किंवा पावसाळ्यामध्ये खूप पाणी आल्यानंतर इथं काय परिस्थिती असेल याचा आपल्याला किमान अंदाज येऊ शकतो. एक कातळ आहे आणि ह्या कातळावरून हा धबधबा खाली ओसंडून वाहतोय. अगदी मन प्रसन्न होतंय, मन मोहून टाकतंय. विशेष बाब हीच आहे की इथं आल्यानंतर अगदी विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे जीव, म्हणजे एका अर्थानं आपण म्हणू शकतो जी जैवविविधता आहे ती देखील तुम्हाला इथं अनुभवता येते. विविध प्रकारचे प्राणी आहेत आणि विशेष बाब म्हणजे वृक्षसंपदा देखील तितकीच संपन्न आहे. त्यामुळं ह्या धबधब्यावरती आलात तर काळजी घ्या स्वतःची आणि इथल्या निसर्गाची देखील. आणि विशेष बाब म्हणजे मी तुम्हाला आता शेवटला सांगतोय, रत्नागिरी तालुक्यातल्या उमरे गावात हा धबधबा आहे. कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.